नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. लोकसभेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आपले सन्माननीय देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब असं म्हणतात की आंबेडकर जप करू नका, सारखं आंबेडकरांचं नाव घेऊ नका, त्यापेक्षा देवाचं नाव घ्या, तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल, तुम्ही स्वर्गात जाल. हे देशाचे गृहमंत्री म्हणतात. जे गृहमंत्री हे स्वतः अमित शाह साहेब निवडून कशा जीवावर, संविधानाच्या जीवावर निवडून आलेले आहेत. त्यांना सत्ता संविधानाच्या जीवावर मिळालेली आहे. हे जे गृहमंत्री झालेले ते संविधानाच्या जीवावर झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटनाच्या जीवावरच ह्यांनाही सत्ता मिळालेली आहे. आणि ह्यांनाच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर नाव घेतलं तर यांना हे नाव नको आहे. म्हणजे ह्यांना संविधानच मान्य नाही. यांना देशामध्ये लोकशाही नाही टिकवायची, यांना देशामध्ये हुकुमशाही आणायची, यांना देशामध्ये मनुस्मृती आणायची. म्हणून हे यांची अशा पद्धतीची वक्तव्य, अशा पद्धतीच्या ह्या बाता वल्गना हे करतात. ते पण लोकशाहीचं मंदिर जिथे अधिवेशन चालू आहे त्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये हे अशा पद्धतीनं बोलतात. म्हणजे कशा पद्धतीनं ह्यांना देश पुढे न्यायचा आहे, कोणत्या वाटेवर ते ह्यांना देश नेऊन ठेवायचं हे यातनं सगळं दिसतंय. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काही खासदार यांचे म्हणणेच होते की आम्हाला 400 जागा द्या. तर आम्हाला 400 जागा दिल्या तर आम्ही संविधान बदलू, आम्ही घटनेमध्ये बदल करू. म्हणजे यांना ह्यासाठीच 400 जागा पाहिजे होत्या. यांना घटनेमध्ये बदल करायचा होता, यांना संविधान बदलायचं होतं आणि यांना देशामध्ये मनुस्मृती आणायची होती. आता यांनी एक देश एक निवडणूक त्यासाठीच केलेली आहे. आता ह्यावेळी ते म्हणणार एक देश एक निवडणूक घ्या. नंतर असं पण म्हणतात की एक देश एक पंतप्रधान, तो पण कायम राहिला पाहिजे पंतप्रधान. म्हणजे पंतप्रधान एकच राहणार कायम, खालच्या निवडणुका काय अशा पण बोलतात. ह्यांचा काही नियम नाही. हे काही करू शकतं आणि काही बोलू शकतं. कारण की ह्यांना मुळात संविधानच मान्य नाही. ह्यांना संविधानाच्या बाजूने ह्यांना जायचंच नाही. ह्यांचं स्वतःचं संविधान आहे. ह्यांनी कशा पद्धतीनं या 2-4 वर्षात महाराष्ट्राचं सरकार पाडली, असंविधानिक सरकार कशा पद्धतीनं बसावली हे सगळं सर्व जनतेला माहिती. कशा पद्धतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून हे आता निवडून आलेले असंविधानिक हे सगळं जनतेला कळते आणि जनतेला दिसते. त्याच्यामुळे ह्यांना संविधान मान्य नाही. एक बाबासाहेब आंबेडकर म्हणा, महात्मा फुले म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, यांनी कायमच समाजामध्ये कशी एकी राहील आणि समाज कसा एकत्र पद्धतीने मोठा होईल, पुढे जाईल हे ह्या महापुरुषांनी बघितलं. पण त्याच्या विरुद्ध हे आत्ताचे राज्यकर्ते जे देशाची सत्ता चालवतात ते ह्याच्या विरुद्ध चालतात. म्हणजे धार्मिक वातावरण तंग करायचं, हिंदू मुस्लिम वाद लावून द्यायचा निवडणुकीच्या तोंडावर, ओबीसी मराठा वाद लावून द्यायचा, जाट पटेल वाद लावून द्यायचा. म्हणजे धर्मांना आणि जातींना बाटायचं काम करायचं आणि निवडणुका जिंकायच्या. त्याच्यामुळे ह्यांना अशा पद्धतीतच पुढे जायचं आहे. ह्यांना संविधान मान्य नाही आणि ह्यांच्या पोटातलं ओटाव आलेलं आहे. ह्यांना मनुस्मृती ह्या देशामध्ये आणायची. हे मनोवादी लोक आहेत सगळे. 1 नेशन 1 इलेक्शन हे ह्यांना ह्यासाठीच आणायचे. देशात एक देश एक निवडणूक, एक देश एकच पंतप्रधान, ते पण असा पद्धतीचे पंतप्रधान की त्याची खुर्ची हल्ली नाही पाहिजे. अशा पद्धतीच पुढं आता हे ह्यांच्या चाली असणार आहेत. ह्या पुढं एक देश एक निवडणूक, एक पंतप्रधान, एकच राष्ट्रपती. म्हणजे सगळा जो ढाचा आहे संविधानाचा तोच ह्यांना नष्ट करायचा आहे. त्यांना ह्यांच्या मनुस्मृतीप्रमाणे वागायचे. म्हणजे मनुस्मृतीमध्ये कशा पद्धतीनं शूद्रांना वागणूक दिली जात होती, दलितांना वागणूक दिली जात होती, ओबीसींना ह्या ज्या खालच्या जाती आहेत त्यांना वागणूक दिली जात होती. आणि कोणाचं वर्चस्व होतं मनुस्मृतीमध्ये आणि मनुस्मृतीमध्ये महिलांना काय किंमत होती हे सगळं ह्या जनतेला माहिती. आणि त्याच पद्धतीत ह्यांना हे पुढे न्यायचे. म्हणूनच हे स्वर्गाच्या गप्पा मारतात, हे देवाच्या गप्पा मारतात. यांचं राजकारणच देव आणि धर्मावर, धर्म आणि देवा वगळलं तर यांचं राजकारण होऊ शकत नाही. आणि हे राजकारण करू शकत नाही. जे थोर पुरुष झाले, थोर महात्मे झाले, संत झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो,
छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, सावित्रीबाई फुले असो, ह्यांचा विचार हा ह्यांना नको आहे. त्याच्याचमुळे हे अशा पद्धतीच्या वल्गना गातात आणि गप्पा मारतात. कशा पद्धतीने यांनी महाराष्ट्रामध्ये मला देशामध्ये सत्ता मिळवलेल्या आहेत, EM मशनीत जेव्हा फोडाफोडीचं राजकारण करून असंविधानिक सरकार बसवलेले आहेत, हे सगळं जनतेला माहिती. त्याच्यामुळे ह्यांना देशामध्ये हुकुमशाही आणायची, बाकी ह्यांच्या पोटामध्ये काय नाही आणि त्यांच्या मनामध्ये हेच. तर आजच चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.